ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलवर आपण सध्या आपल्या मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे क्रमशः अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असणारे क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत. तर त्या व्हिडिओमध्ये मी आवाहन करतो की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी कोल इंडिया ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, तुम्हालाही कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, आज आपण कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे कोल इंडिया व कोल इंडिया ही कंपनी कोल सेक्टरमधील आहे व कोल इंडिया ह्या कंपनीसारखेच काम करणारे इतर स्पर्धक कंपनी जर बघितली तर ती आहे गुजरात मिनरल. मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीला म्हणजे कोल ह्या सेक्टरमध्ये स्पर्धा अत्यंत कमी आहे. फक्त एकच कंपनी कोल सेक्टरमधील आहे, ती म्हणजे गुजरात मिनरल व कोल इंडिया. आपण ज्याचा अभ्यास करतो आहोत ती कोल इंडिया. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या एका शेअरची आजची चालू किंमत. तर मित्रांनो, आज दिनांक आहे 22 जुलै 2025 व आजची कोल इंडिया ह्या कंपनीच्या शेअरची किंमत आहे ₹389.10. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे 52 वीक हाय व 52 वीक लो किंमत. म्हणजेच काय, तर त्या कंपनीची सुमारे 13 महिन्यातील एका शेअरची जास्तीत जास्त किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक हाय व कमीत कमी किती किंमत झालेली, तो म्हणजे 52 वीक लो. तर मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीचा 52 वीक हाय लो अनुक्रमे आहे ₹543, ₹349. मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स ₹226 मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स ₹109 मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास कोल इंडिया ह्या कंपनीचा म्हणजे 10 वर्षाचा जर लो प्राईस बघितली तर ती ₹109 होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे आहे, ते म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. तर मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजे बाजार भांडवल जर बघितले तर ते आहे 2,39,791 करोड. मित्रांनो, कोल इंडिया ही कंपनी आपल्या संपूर्ण मार्केटमधील मार्केट कॅपिटलच्या दृष्टीने सुमारे 28 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा 5 वर्षाचा नफा किंवा तोटा. म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीला 2025 साली
34,839 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीला 2024 साली 36,942 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, 2023 साली 28,133 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली 17,387 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली 12,705 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचा कोणता कोणता घटक किती किती टक्के मालक आहे हे पाहणे. तर मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात सर्वात मोठा होल्डर आहे, म्हणजे सर्वात मोठा हिस्सा असलेला घटक आहे तो म्हणजे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांच्याकडे कोल इंडिया ह्या कंपनीचे 63.13% शेअर्स आहेत. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII. DII म्हणजे काय, तर डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर ह्यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये मोठमोठ्या बँका, म्युच्युअल फंड संस्था, इन्शुरन्स संस्था यांचा सहभाग असतो. तर त्यांचा हिस्सा कोल इंडिया ह्या कंपनीत सुमारे 22.77% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर मित्रांनो, त्यांचा हिस्सा कोल इंडिया ह्या कंपनीत सुमारे 8.16% आहे. तर मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो. निष्कर्ष क्रमांक 1, कोल इंडिया ह्या कंपनीला 2021 साली 12,705 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झाला होता. तोच निव्वळ नफा वाढत 2025 साली 34,839 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा झालेला आहे. तर मित्रांनो, त्यामुळेच कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स 2 वर्षापूर्वी 226 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 109 रुपयाला मिळत होता, 10 वर्षाची लो प्राईस बघितली तर 109 रुपयाला मिळत होता. तोच कोल इंडिया ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला 389 रुपये 10 पैशाला मिळत आहे. म्हणजेच काय, थोडक्यात काय, तर कोल इंडिया ह्या कंपनीच्या शेअरमध्ये 2 वर्षापूर्वी 226 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 5 वर्षापूर्वी 109 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही, 10 वर्षापूर्वी 109 रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही रक्कम जर गुंतवली असती तर ते जे समजा आपण अभ्यासासाठी एकच शेअर्स धरला तर 5 वर्षापूर्वी 109 रुपये गुंतवले असते तर ते जे आज 389 रुपये झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेच्या एफडीत ठेवली असती तर ते जे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, 6 मुद्द्यांच्या अभ्यासावरून निष्कर्ष क्रमांक 2 असा निघतो. निष्कर्ष क्रमांक 2 की कोल इंडिया ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात कंपनीचे मालक, त्यांचा हिस्सा सुमारे 63.13% आहे, म्हणजेच उत्तम आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही उत्तम कंपनी जी असती त्याच्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असणे गरजेचे असते. तर कोल इंडियामध्ये ते 63% म्हणजे उत्तम आहे. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो, तर कोल इंडिया ही कंपनी सतत नेट प्रॉफिटमध्ये राहणारी कंपनी आहे. तसेच त्याच्यात शेअर होल्डर पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 63.13% आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे. तर मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीचा शेअर्स जेव्हा 52वी हायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच मार्केटमधील निगेटिव्ह बातम्या, युद्धाच्या बातम्या, तसेच एकूणच मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग, त्यामुळे जर एकूणच मार्केट खाली येत असेल आणि त्यामुळे जर कोल इंडियाचा शेअर जर खाली येत असेल
तर तो गुंतवणुकीसाठी संधी म्हणूनच पाहावा. तसेच कोल इंडिया ह्या कंपनीत टप्प्याटप्प्याने 52वी हायपासून जेव्हा मार्केट खाली आल्यामुळे कोल इंडियाचा शेअर्स 52वी हायपासून खाली येईल तेव्हा टप्प्याटप्प्याने खरेदी करण्यास हरकत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, कोल इंडिया ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. मित्रांनो, कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी कोल इंडिया ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ किंवा इतर कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, एक आव्हान, आपण जे आत्ता कंपन्यांच्या अभ्यासाचे 6 मुद्दे व निष्कर्ष असलेले क्रमशः व्हिडिओ बनवत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधू भगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु मित्रांनो, आपण म्हणजे ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम याचे क्रमशः व्हिडिओ चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपल्या चॅनलचे सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे. तर आपल्या चॅनलचे जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती. तसेच सर्व व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. तसेच तुम्हाला ज्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल ते आधी आपल्या चॅनलमध्ये ऑल व्हिडिओ ह्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला हवे असलेल्या कंपनीचा व्हिडिओ जर ऑलरेडी बनवला असेल तर तो पहा, आणि जर बनवला नसेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. भारत माता की जय.